हरिओम. अमृतानुभव योगदास श्री जय गणेश जोशी यांचे प्रवचन. अध्याय 2. सद्गुरु स्तवन. ओवी क्रमांक 76. दिठी मुखाचिये बखे, पाठीकडुनी जै पावे, तै आरसे दांडोळावे, लागती काई. अर्थात जर आपली दृष्टी मागे वळविता येत असती तर आपले मुख पाहण्यासाठी आरशाची गरजच नव्हती. आपल्याला आपले मुख पाहायचे असले तर त्यासाठी आरसा लागतो. एरवी ते शक्य नाही, कारण आपले डोळे आपल्या देहावर अशा काही जागी आहेत की आपण आपले मुख पाहू शकत नाही. याचप्रमाणे आपले सत्य स्वरूप पाहायचे असले तर त्यासाठी हे आपले डोळे कामाचे नाहीत, कारण आपले सत्य स्वरूप आपल्याच अंतःकरणात आहे. आपले डोळे आपल्या देहाच्या आत पाहू शकत नाहीत. यासाठी मग आरसा तरी कोणता आणायचा? यासाठी सद्गुरू लागतो. त्याच्या आरशारूपी आत्मज्ञानमय उपदेशाने आपले ज्ञानचक्षु उघडतात आणि आपण आपल्या अंतःकरणात उतरू शकतो, पाहू शकतो. तेथे आपल्याला आपले स्वस्वरूप साक्षात्कारित होते. ओवी क्रमांक 77. की राती गेलिया, दिवस हन पतलिया, काय सूर्य पण सूर्या, होवावे लागे. अर्थात रात्र सरून दिवस सुरू झाल्यावर सूर्याला आपले सूर्यपण सिद्ध करायला सूर्य व्हावे लागते का? येथे कधीही रात्र नसते. येथे सदा सर्वदा सूर्यच असतो. त्याचा अभाव कधीही नसतो. तथापि आपली पृथ्वी स्वतःसह सूर्याभोवती फेरे घेत असल्यामुळे येथे पृथ्वीच्या अर्ध्या भागावर रात्र आणि अर्ध्या भागावर दिवस होत असतो. याचा अर्थ जर येथे रात्र नसेल तर स्वाभाविकच नैसर्गिकच येथे सूर्य असेल, कारण तो नाही असे कधीही होत नाही. तो सदा सर्वदा असतोच. यामुळे रात्र संपल्यावर तेथे अगोदरच असलेला सूर्य आपोआप आपल्याला दिसू लागतो. माऊली सांगतात की याचप्रमाणे सद्गुरू सदा स्वयंप्रकाशितच असतो. त्याचे सद्गुरुत्व सदा प्रगटच असते. तथापि आपल्या अज्ञानाखाली ते झाकले जाते. आपल्या भौतिकाच्या झापडाखाली ते झाकले जाते. यास्तव जर आपण या भौतिकाच्या मगरमिठीमधून दूर झालो आणि आपले अज्ञान नष्ट झाले तर तेथे मूलतः सदा असलेला सद्गुरू आपल्याला दर्शन देईल. ओवी क्रमांक 78. म्हणोनी बोध्य बोधोनी, घेपे प्रमाणे साधुनी, ऐसे नवे भरवसेनी, गोसावी हा. अर्थात याचप्रमाणे सद्गुरू निवृत्तीनाथ हे बोध घेऊन किंवा साध्य करून निवृत्ती झालेले नाहीत. ते स्वयंभू आहेत. हे अगदी निखालस सत्य आहे. येथे मागील श्लोकाचा संदर्भ घेऊन माऊली सांगतात की जसे सूर्य सदा असतो, तो निर्माण झालेला नाही. रात्र ही काही कारणाने निर्माण होते आणि यामुळे ती सरली की आपोआपच तेथे अगोदरच असलेला सूर्य आपल्याला दर्शन देतो. तसे सद्गुरू निवृत्तीनाथ कोणाकडून बोध घेऊन किंवा काही करून बोध साध्य करून सद्गुरू झालेले नाहीत. ते स्वयंभू आहेत. हे निखालस पूर्ण सत्य आहे. जर आपण आपले अज्ञान, भौतिक भोगापवर्गता दूर ठेवली तर त्यांच्यातील सद्गुरूचे दर्शन आपल्याला आपोआपच होईल, कारण ते तेथे सदा असतेच. केवळ आपल्या अज्ञानामुळे, भौतिक भोगापवर्गतेमुळे ते आपल्याला दिसत नाहीत. हा आपला दोष असतो. ओवी क्रमांक 79. ऐसे करणया विण, स्वयंभची जे निवृत्तीपण, तयाचे श्रीचरण
वंदिले तेसे. अर्थात असे काहीही न करता माझे सद्गुरू स्वयंभू निवृत्ती आहेत आणि म्हणून मी त्यांच्या चरणी वंदन करतो. माऊली सांगतात की कसलेही आयास प्रयास न करता माझे सद्गुरू स्वयंभू निवृत्ती आहेत, म्हणून मी त्यांच्या चरणी शतशः वंदन करतो, त्यांच्या चरणी लोटांगण घालून लीन होतो. ओवी क्रमांक 80. आता ज्ञानदेवो म्हणे, श्री गुरु प्रणामे येणे, फेडिली वाचारुणे चौही वाचांची. अर्थात आता ज्ञानदेव म्हणतात की अशा प्रकारे मी श्री गुरुचरणी प्रणाम करून चारही वाणीने वाचारुण फेडले आहे. सद्गुरु स्तवन हा दुसरा अध्याय संपन्न करताना माऊली म्हणतात की अशा प्रकारे ओव्यावधून त्या मनात म्हणून त्यांचे चिंतन करून परावाणी साध्य करून याद्वारे सद्गुरूंना चारी वाचारूपी प्रणाम करून मी वैखरी, मध्यमा, पश्यंती आणि परा अशा चारही वाणीने सद्गुरूंचे वाचारुण फेडले आहे. अशा प्रकारे येथे सद्गुरु स्तवन हा दुसरा अध्याय संपन्न. हरिओम.